आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील ट्रॉली विकत घेणारा रमेश पोलिसांसमोर अखेर हजर। वादग्रस्त ट्रॉली विकत घेणारा रमेशने कबुली जबाब दिल्याची चर्चा। 2 पोलिसांनी रमेशचा जबरदस्तीने खोटा जबाब लिहून घेतल्याची चर्चा। खोटा जबाब लिहून घेणारे ते 2 पोलीस कर्मचारी कोण? पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कारवाईकडे महाराष्ट्र राज्याचे लक्ष। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी प्रकरणातील तो पांडेगावचा वादग्रस्त रमेश कुरुंदवाडे पोलिसांसमोर आलेला असून त्याचा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी जबाब घेतल्याची चर्चा सुरू आहे। रमेश कुरुंदवाडे याचा यामध्ये किती सहभाग आहे, ट्रॉली चोरी प्रकरणात कोणाकोणाचा समावेश आहे याबाबतची इत्थंभूत माहिती त्याने पोलिसांना दिली आहे असे समजते। काही दिवसांपूर्वी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांनी रमेश कुरुंदवाडे याचा जबरदस्तीने खोटा जबाब लिहून दिल्याचे देखील त्याने सांगितल्याचे समजते। खोटा जबाब लिहून घेणारे ते दोघेजण कोण? त्यांनी खोटा जबाब कोणाच्या आदेशावरून घेतला असा सवाल उपस्थित होत असून पोलीस अधीक्षक यांच्यासमोर चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्याची माहिती समजून येते। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातून माझी ट्रॉली गायब आहे म्हणजे चोरीला गेली आहे अशी तक्रार शिरडोन या गावातील जितेंद्र मंडले या तरुणाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे दिनांक 28 रोजी शनिवारी केलेली होती। तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रामाणिक असलेले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना ट्रॉली संदर्भात चौकशी करून ती ट्रॉली परत देण्याचे आदेश कडकपणे दिलेले होते। याबाबतचे वृत्त के मराठी न्यूजवर प्रसारित झाल्यानंतर चमत्कार होऊन ती ट्रॉली कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचलेली होती। ही ट्रॉली पांडेगाव येथील रमेश कुरुंदवाडे यांनी 50,000 रुपये देऊन विकत घेतल्याचे निष्पन्न करण्याचे काम जितेंद्र मंडले या तरुणाने केलेले होते। यानंतर पांडेगावचा रमेश कुरुंदवाडे बेपत्ता झालेला होता। रमेश कुरुंदवाडे बेपत्ता झाल्यानंतर तो मिळून येत नसल्याने आरपीआयचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष पिंटू माने यांनी रमेश कुरुंदवाडे याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता। पोलीस प्रशासनावर आरपीआयचे पदाधिकारी पिंटू माने यांनी आरोप केल्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी पांडेगावच्या वादग्रस्त ठरलेल्या रमेशला अखेर शोधून काढले। रमेश कुरुंदवाडे पांडेगावात आला आहे असे समजल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या सर्व स्टाफने यांनी त्याच्याकडे जाऊन घटनेबाबत सविस्तर चौकशी केली असे समजते। या चौकशीमध्ये रमेश कुरुंदवाडे याचा सहभाग होता असे त्याने स्पष्टपणे सांगितलेले असून पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर याच्या सांगण्यावरूनच 50,000 रुपये देऊन ट्रॉली घेऊन गेल्याचे त्याने जबाबात सांगितले असल्याचे समजते। या प्रकरणात वृत्त प्रसारित झाल्यानंतर याची माहिती समजताच कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी मला संपर्क करून सलगरे येथील आउटपोस्टमध्ये बोलवून जबरदस्तीने खोटा जबाब माझ्याकडे लिहून घेतला व माझी जबरदस्तीने सही घेतली असल्याचे देखील त्यांनी सांगितले असल्याचे समजते। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील ते 2 पोलीस कर्मचारी कोण अशी चर्चा आता सुरू झालेली असून रमेश कुरुंदवाडे याचा जबरदस्तीने जबाब कोणाच्या आदेशाने लिहून घेतला याची देखील चौकशी होणार का? रमेश कुरुंदवाडे या प्रकरणावर सत्य बोलत असताना त्याचे तोंड दाबण्याचे काम कोणाच्या आदेशाने करण्यात आले? कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व अनेक कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतले असल्याची देखील जबाबात सांगितले असल्याचे समजते। या प्रकरणाची सर्व इत्थंभूत माहिती असताना कोणते पोलीस कर्मचारी रमेश कुरुंदवाडे याच्यावर जबरदस्ती करत होते याची सखोल चौकशी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी होत आहे। कवठे महांकाळ तालुक्यात एका मोठ्या नेत्याचा खून झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव या खून प्रकरणात आलेले होते। त्याच्याबद्दल लेखी तक्रारी त्यावेळी करण्यात आलेल्या होत्या। तो वादग्रस्त पोलीस कर्मचारी पुन्हा कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात परत कसा आला अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यानेच हा कारनामा केला आहे अशी चर्चा आहे। वादग्रस्त असलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्याने कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर राजाच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले आहेत अशी चर्चा
पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू आहे. याबाबत जितेंद्र मंडले यांची प्रतिक्रिया घेतली असता मंडले म्हणाले की मला न्याय मिळेपर्यंत माझी लढाई सुरू राहणार आहे. संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल करा, तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबन करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. तसेच मिळालेल्या माहितीप्रमाणे जबरदस्तीने जबाब लिहून घेणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना देखील निलंबित करावे. जर मला योग्य न्याय मिळाला नाही तर मी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे 7 तारखेला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेलाच आहे. तरी देखील न्याय न मिळाल्यास सांगली येथील कृष्णा नदी पात्रात उडी मारून जलसमाधी घेण्याचा इशारा जितेंद्र मंडले यांनी दिलेला आहे. कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील ट्रॉली विकून स्वतःचा स्वार्थ साधून महाराष्ट्रातील पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगून पोलीस खात्याला बदनाम करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जुमानता आपल्या मनमानी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे कोणती कारवाई करणार याकडे महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागलेले आहे. प्रामाणिक व शिस्तबद्ध असलेल्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची कारवाईची तलवार चालणार का हे लवकरच समजणार आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.